ओके. सो आज माझ्याकडे काही क्वेरी आल्यात की माझ्या मुलांना एक्सपोनंट अँड पॉवर मध्ये खूप कन्फ्युजन होतं. सो आज आपण तेच बघणार आहोत की व्हॉट इज एक्सपोनंट, व्हॉट इज पॉवर अँड व्हॉट इज इंडेक्स, बेस. तर या सगळ्या गोष्टी मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकता सो दे कॅन हॅव अ क्लॅरिटी की नक्की एक्सपोनंट, बेस, इंडेक्स, पॉवर हे सगळं काय आहे. ओके. लेट मी शेअर माय स्क्रीन. I'm gonna open my notes. Okay. So exponent, base, power and index हे 4 टर्म्स आहेत ज्याच्यात कन्फ्युजन होतं. ठीक आहे. सो आता फॉर एक्झाम्पल एक मला कुठचं तरी गणित लिहायचं आहे, कुठचं तरी सम आहे विच रिक्वायर्स 2 into 2 into 2 into 2. ठीक आहे. मला माहिती आहे याचा आन्सर काय आहे, विच इज 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. ओके. पण हे सारखं मला रिपीटेड लिहायला लागेल. सो दॅट इज द रिझन की हा एक 2 आहे विच इज द बेस. ठीक आहे. बिकॉज इट्स अ रिपीटिंग नंबर. जो रिपीट नंबर होतो दॅट इज बेस बिकॉज इट्स रिपीटिंग. ठीक आहे. सो 2 आणि आता 2 किती वेळा रिपीट झालाय तो आहे 1, 2, 3, 4. सो 4 वेळा बेस रिपीट झालाय. दॅट इज द रिझन वी राईट 2 raised to 4 विच इज इक्वल टू 16. ओके. सिम्पल. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल घेऊन सांगते ह्याच्यात विच इज 4 into 4 into 4 सॉरी 4 into 4. ठीक आहे. ह्याच्यात 4 मला अजून एकदा 4 लिहू म्हणजे क्लिअर होईल. 4 इज 5 टाइम्स. ठीक आहे. सो ह्याच्यात माझा बेस काय झाला. सो माय बेस इज 4. ओके. जस्ट फॉर क्लॅरिटी आय एम चेंजिंग द कलर. सो माय बेस इज 4. ठीक आहे. आता 4 किती वेळा आलाय. लेट्स काउंट दॅट. 1, 2, 3, 4, 5. सो 4 5 टाइम्स आलाय. त्याच्यामुळे 4 raised to 5 इज कॉल्ड एज, म्हणजे या नंबरला आपण बोलतो पॉवर. दिस इज द पॉवर. आणि जो 5 आहे दॅट इज एक्सपोनंट और इंडेक्स. ठीक आहे. एक्सपोनंट अँड इंडेक्स आर सेम टर्म. ओके. तर ह्याच्यात अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया विच इज 5 into 5 into 5 into 5. Maybe we can do more. Whatever the answer is, let's not go into answer. Let's first understand the basic concept. ठीक आहे. आता ह्याच्यात आपला बेस काय झाला. I'm gonna change the color one more time. ओके. ह्याच्यात बेस काय झाला 5. राईट. दिस इज द बेस. आता 5 किती टाइम रिपीट झालाय. 1, 2, 3. Let me circle this. Sorry. 1. This is 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay. So 7 times repeat झालाय. So 7 is your exponent or index. ठीक आहे. आणि लिहिताना हे आपण कसं लिहितो. 5 raised to 7. आणि ह्या नंबरला आपण बोलतो पॉवर. आय होप की तुम्हाला थोडंफार क्लिअर झालं असेल. हे बोलताना पण असं बोलतो 5 to the power 7. 5 to the power 7. हे बोलताना बोलणार 4 to the power 5. हे बोलणार 2 to the power 4. ओके.
इन केस ऑफ एनी डाउट्स यू कॅन ड्रॉप मी इन द कॉमेंट्स किंवा ग्रुपवर तुम्ही टाकू शकतात. आता मास्टर क्लास होणार आहे 25 अँड 26 जुलैला. सो आय वुड रेकमेंड यू की तुमच्या मुलांना तो अटेंड करायला सांगा अलॉंग विथ यू. सो इन केस ऑफ एनी डाउट्स आपण तिथे पण हे क्लिअर करू शकतो. या आपण तिथे पण हे सगळं क्लिअर करू शकतो. मी अजून थोडेफार कन्सेप्ट घेणार आहे की अल्जेब्रिक एक्सप्रेशन, फॅक्टरायझेशन, HCF, LCM ह्या सगळ्या मी घ्यायचं ट्राय करणार आहे या 2 दिवसात. सो डोंट मिस द मास्टर क्लास. It will be held on 25th and 26th of July for 9 to 12 standard. Lower standards मी कंडक्ट करते मास्टर क्लास. We just need to finalize the dates. Thank you so much. I'll see you again in my next video. I'm gonna come up with another topic because मला अजून एक क्वेश्चन आलाय. सो मी त्याच्यावर पण बनवणार आहे. So I'll see you then.